गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यू टॉपिक सुरू करणार आहोत आणि ह्या टॉपिकचं नाव आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. 5th नंबर हा टॉपिक आहे 5th. आता ह्या टॉपिकमध्ये काय पाहायचं आहे फ्रेंड्स? हा टॉपिक CBSEला पण आहे, स्टेट बोर्डला पण आहे, म्हणजे NCTला पण आहे आणि NCERTला पण आहे आणि स्टेट बोर्डला पण आहे. पण आता सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ह्यातला मेजर पार्ट म्हणजे जवळपास 90% पार्ट हा कट केलेला आहे की ज्याचा पुढं काहीही संबंध राहणार नाही. आता हा जो टॉपिक आहे हा आपल्या स्टेट बोर्डला कट केल्यामुळं CETला पण तो ग्राह्य धरला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आता आपण एक करूया की ह्या टॉपिकमधला जो पार्ट आपल्याला स्टेट बोर्डला आहे, जो पार्ट आपल्याला CETला आहे, तो पार्ट आपण पाहूया. रिमेनिंग पार्ट जो आहे हा पार्ट आपला सिलेबस पूर्ण झाल्यानंतरनं आपण हा व्यवस्थित घेऊया. म्हणजे आपल्याला ह्यातला सगळा पार्ट घ्यायचाच आहे. पण सध्या 12वीची परीक्षा जर लवकर असेल तर जे 12वीला आपल्याला आहे बोर्डला ते संपवणं, ते कंप्लीट करणं, त्याचं कंप्लिशन करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळं स्टेट बोर्डनं ह्यातला मेजर म्हणजे जे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्याला हात लावलेला नाही आहे, पण जे त्यांना वाटते की इतके महत्त्वाचे नाही आहेत किंवा त्याचा बेसिक पुढं इम्पॉर्टंट नाही आहे तो पार्ट त्यांनी विचार करून कट केलेला आहे. ह्यातला फक्त एकच कॉन्सेप्ट हा तुम्हाला बोर्डाला असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं म्हणजे बोर्डाला पण असणार आहे आणि CETला पण असणार आहे. त्यामुळं बोर्ड आणि CETला जेवढं लागतं आहे तेवढं आपण पाहूया आणि हा टॉपिक पूर्ण करूया. आणि तुमचं ज्यावेळी नेक्स्ट मंथमध्ये कॉलेज सुरू होईल त्यावेळी सगळे जे टॉपिक आहेत जवळपास आपला 50% सिलेबस झालेला आहे. साधारण 1-2 महिन्यामध्ये आपण हा सगळा सिलेबस पूर्ण करून पुन्हा आपण जो पार्ट आपण घेतलेला नाही आहे की जो पार्ट नीटला आहे त्याप्रमाणे त्या धर्तीवरती आपण तो स्टडी करूया. ध्यानात येते, लक्षात येते तुमच्या की जो पार्ट आत्ता कट केलेला आहे, सध्याचा टाईम पाहता, वेळ पाहता जे महत्त्वाचं आहे ते आपण परफेक्ट करून घेऊया, त्याच्यावरती फोकस करूया, त्याच्यावरती रिव्हिजन करूया आणि जे नीटसाठी इम्पॉर्टंट आहे किंवा नीटचे आणि काय नॉर्म्स बदलतात ते आपण पाहूया आणि त्यानंतरनं तो पार्ट आपण कवर करूया. आपल्याला सगळंच पाहायचं आहे, पण पहिल्यांदा जे स्टेट बोर्डला आहे, जे 12वीच्या बोर्डाला आहे ते पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे. कारण का महत्त्वाची गोष्ट आहे की स्टेट बोर्डचे मार्क्स इतकी इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला तिथं मिनिमम 50% मार्क मिळणं खूप अपेक्षित आहे. जर का तुमचा ग्रुप क्वालिफाय झाला नाही तर तुम्हाला नीट JEEला बसता येणार नाही किंवा त्याचा काही उपयोगच नाही आहे. त्यामुळं आता आपल्याला जे स्टेट बोर्डला आहे त्यातलं 50% नॉलेज तर आपल्याला येणं खूप आवश्यक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपण जे कट केलेले पार्ट आहेत, जे डिलीटेड पार्ट आहेत ते आपण थोडेसे बाजूला ठेवूया, जे आहेत ते शिकूया, त्याच्यावरती चर्चा करूया, त्याच्यावरती डिस्कशन करूया, त्याच्यावरती टेस्ट घेऊया आणि आपला ज्यावेळी सिलेबस पूर्ण कंप्लीट होईल शिकून त्यानंतरनं हा रिमेनिंग पार्ट आपल्याला शिकायचाच आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. समजते मी काय म्हणतो आहे? ठीक आहे. आता ह्या टॉपिकची थोडीशी इंट्रोडक्शन मी तुम्हाला करतो की ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. आता ओरिजिन म्हणजे काय? मूळ. प्रत्येक गोष्टीचं एखादं काहीतरी मूळ आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता राहताय त्या गावात, आता मी राहतो आहे कोडोलीमध्ये, तर मी काय मूळचा कोडोलीचा नाही आहे, तर मूळचं माझं गाव 7वे आहे. पण 7व्यामध्ये जर 8-9 पिढ्या बघितल्या तर 9-10 पिढ्याच्या आधी आमचं मूळ गाव होतं मुंगी पैठण, बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येका जर आपण मूळ शोधायला लागलो तर आपल्याला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन भेटू शकते, लक्षात आलं. तसंच प्रत्येकाला किंवा तुम्हालासुद्धा कधीतरी हे कोडं पडलं असेल की ह्या पृथ्वीचं मूळ काय आहे, ह्या पृथ्वीचा जन्म कधी झाला, केव्हा झाला, ह्या पृथ्वीवरती पहिल्यांदा वातावरण होतं का, मग ते वातावरण निर्मिती कशी झाली, पृथ्वीवरती बायोजेनेसिस म्हणजे जे जीव आहेत किंवा जे जीवसृष्टी आहे ह्याला सुरुवात कशी झाली, मग प्लॅन्ट्स पहिला ऑर्गॅनिझम कसा असेल, पहिल्यांदा प्लॅन्ट की ॲनिमल,
मग त्या प्लांटमध्ये हळूहळू कशी डेव्हलपमेंट होत गेली, ॲनिमलमध्ये कशा प्रकारची डेव्हलपमेंट होत गेली, जे पूर्वीचे ॲनिमल आणि आत्ताचे ॲनिमल ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहीत असेल की डायनासोर्स पूर्वी होते, आज नाही आहेत. पण का होते असं म्हणतो आहे, कारण का त्यांची हाडं, त्यांचे जीवाश्म, त्यांचे फॉसिल्स आपल्याला सापडलेले आहेत की जे गाडले गेले होते. बरोबर आहे. मग हे सगळं ह्याच्यावरून आपण तर्क लावतो आहे की त्यावेळीचं वातावरण कसं असेल, त्यावेळीची लाईफस्टाईल कशी असेल. सगळ्यांना माहीत असेल की जे आपले पूर्वज आहेत, माकड हे आपले पूर्वज आहेत. आणि माकडामध्ये भरपूर इव्हॉल्युशन होऊन माकडापासून काय तयार झाला, माणूस तयार झाला. आज आपलं सायंटिफिक नाव आहे होमो सॅपियन. पण आधीचा मानव म्हणजे आदिमानवाच्या आधीचा मानव म्हणजेच माकड. मग ह्या माकडामध्ये कुठले बदल होत गेले, तर हे सगळं त्यालाच आम्ही म्हणतो आहे ह्युमन इव्हॉल्युशन. बरोबर आहे. म्हणजे पाण्यामध्ये कुठलं इव्हॉल्युशन होत गेलं, जमिनीवरती टेरेस्ट्रियल कुठलं इव्हॉल्युशन होत गेलं. बरोबर आहे. मग एखादी स्पेसीज एक्सटिंक्ट होणं, मग डायनासोर ह्या जगातून का गेले, त्याचे पण काहीतरी कारणं आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे का जातात, नवीन ॲनिमल का येतात. प्रत्येक गोष्टीचा डीपमध्ये ह्या टॉपिकमध्ये स्टडी दिलेला आहे. कशाला. मग ओरिजिन ऑफ लाईफ, पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं की पृथ्वी कशी तयार झाली. बरोबर आहे. मग या पृथ्वीवरती जीवसृष्टी कशी तयार झाली. ठीक आहे. मग प्रत्येक सायंटिस्टनी त्याच्यावरती आपलं म्हणणं मांडलेलं आहे की पृथ्वी जन्म कसा झाला. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हे येशूनं तयार केलं. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की अल्लाने सब कुछ बनाया आहे. बरोबर आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी 32 कोटी देव असतात, त्यांनी सगळं तयार केलं आहे. हे सगळं विश्व देवाने तयार केलं आहे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या मायथॉलॉजी, प्रत्येक धर्माच्या म्हणण्याप्रमाणे ओरिजिन ऑफ लाईफ आणि इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हे वेगळं आहे. ठीक आहे. पण ज्यावेळी सायंटिफिकरित्या जर आपण बघितलं तर ही जी थेरी आहे ओरिजिन ऑफ लाईफ, ह्याची सुरुवात कशी झाली असावी ह्याचा सायंटिफिक स्टडी ह्या टॉपिकमध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला काय बघायचं आहे की ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, ह्या पृथ्वीवरती पहिल्यांदा जीवसृष्टी कशी झाली, कुठल्या कंडिशनमध्ये झाली आणि तिच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं इव्हॉल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती, की जी अतिशय स्लो मंद गतीनं होते. मित्रांनो, माकडाचा माणूस झाला हा पटकन झाला का, नाही आहे. ह्याला हजारो लाखो वर्ष गेली. बरं, हे हजारो लाखो वर्ष होत असताना इंटरमिडिएट स्टेजेस आहेत. म्हणजे माकडापासून थोडा माणूस, पुन्हा आदिमानव, पुन्हा नवीन माणूस म्हणजे मॉडर्न मॅन, असा जो हा प्रवास आहे ह्यालाच आम्ही म्हणतो आहे इव्हॉल्युशन. दॅट इज ह्युमन इव्हॉल्युशन. मग ह्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की ओरिजिन ऑफ लाईफ. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट नाही आहे तुम्हाला, पण थोडीशी इंट्रोडक्शन आपण त्याची बघूया. द लिव्हिंग मॅटर शोज attributes of or characters like responsiveness, growth, metabolism, energy, transformation and reproduction. प्रत्येक ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स आहे की मेटाबॉलिझम करणं, त्याची ग्रोथ होणं, त्याची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन करणं, रिप्रोडक्शन करणं, हे काम आहे. ॲज फार ॲज ओरिजिन ऑफ लाईफ इज कन्सिडर्ड, इट हॅज रिमेन an enigma for intellectuals at all the times. Despite of advancement in various fields like biochemistry, astrobiology, geology, molecular biology, paleontology, the scientists are unable to uncertain the truth. Various theories and hypotheses have been proposed to find the probable answer to this question. मित्रांनो, पूर्वी काय होतं हे तुम्ही आम्ही पाहिलं का, नाही आहे. पूर्वीचे काही लिटरेचर आहे का, नाही. पण आपण एक तर्क करतो आहे. बरोबर आहे की आपण म्हणते आता आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज हे 300 वर्षापूर्वी होते. मग त्याच्याविषयी थोड्या आपल्या इतिहासामध्ये काहीतरी त्याच्या नोंदी आहेत. मग आपल्याला समजत होतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठलं वातावरण असेल, त्यावेळीचा डाईट कसा होता, त्यावेळीची टेंडन्सी कशी होती. बरोबर आहे. हे आपल्याला शिवकालीन इतिहासामध्ये समजतं. त्याच्या आधीचं म्हणजे जसं आपण इतिहासात जाऊ तशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाहीत. मग एखाद्या आधारावरती आपण काय करतो, त्या गोष्टी मांडतो की असं झालं असावं, मग ते तसं केलं असेल, मग हे असं असावं, लाईक दॅट. बरोबर आहे. तसं ह्या पृथ्वीचा जन्म आणि पृथ्वीमधलं जे इव्हॉल्युशन ऑफ लाईफ आहे हे मांडण्यासाठी बऱ्याच सायंटिस्ट पुढे आले आणि त्यांनी आपलं मत मांडलं की हे असं असावं,
की ते तसं असावं, बरोबर आहे. त्यातली जी पहिली थेरी मांडली त्या थेरीचं नाव आहे थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. पहिल्या थेरीचं नाव काय? थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन. इट इज द ओल्डेस्ट थेरी अँड बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ विदाउट एनी सायंटिफिक प्रूफ. इट स्टार्ट्स दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड बाय सुपर नॅचरल पॉवर. ही पहिली थेरी मांडली आणि ह्या थेरीमध्ये असं मांडलं त्या सायंटिस्टने की एक दैवी शक्ती आहे आणि ह्या दैवी शक्तीने हे सगळं तयार केलं. म्हणजे हे झाड, आंबा, काजू, मँगो, ठीक आहे, किंवा फणस, हे झाडं त्या सुपर नॅचरल पॉवरनं तयार केलं. पाणी, ठीक आहे. म्हणजे ही जी सुपर नॅचरल पॉवर आहे ह्याला कुठंतरी सायंटिफिक प्रूफ अजिबात देता आलेला नाही आहे. त्यामुळे ही थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन, ही थेरी लोकांना ॲक्सेप्ट झाली नाही की जे सायंटिफिक आहेत त्यांना. नंबर बी आहे कॉस्मोझॉइक थेरी, थेरी ऑफ पॅनस्पर्मिया थेरी. आता ही थेरी थोडीशी वेगळी आहे. ह्या थेरीमध्ये असं सांगितलं आहे, दिस थेरी ॲडव्होकेट्स दॅट द लाईफ डिड नॉट अराइज ऑन द प्लॅनेट अर्थ. त्यांनी सांगितलं की या पृथ्वीवरती जी लाईफ आहे ही पृथ्वीवरती तयार झालेली नाही आहे, परग्रहावरून, म्हणजे एलियन्स. आता पृथ्वीच्या आजूबाजूला बुध आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे, ठीक आहे, म्हणजे मंगळ आहे. ह्या मंगळावरून ह्या किंवा इतर ग्रहावरून काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वीवरती आले आणि त्यांच्यामध्ये बदल होऊ लागला, ठीक आहे. त्यालाच आपण एलियन्स असं म्हणतो आहे. तुम्ही कोई मिल गया हा पिक्चर बघितला असेल किंवा पीके हा पिक्चर बघितला असेल. असं काहीतरी झालं असावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि त्यालाच आम्ही म्हणतो आहे कॉस्मोझॉइक थेरी और थेरी ऑफ पॅनस्पर्मिया, ठीक आहे. नंबर सी आहे थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन, दॅट इज अबायोजेनेसिस, ठीक आहे. ही थेरी अशी आहे की अकॉर्डिंग टू दिस थेरी द लाईफ ओरिजिनेट फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी निर्जीव आहेत, ज्या गोष्टी अबायोटिक आहेत, फॉर एक्झाम्पल दगड आहे, हवा आहे म्हणजे एअर आहे, ठीक आहे, माती आहे, हे जे अबायोटिक थिंग्ज आहेत किंवा टेम्परेचर आहे ह्याच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झालेत, बरोबर आहे. म्हणजे अबायोटिक टू बायोटिक, ओके, नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग, ठीक आहे. आणि हे थेरी ज्यावेळी मांडली तर एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे लुईस पाश्चर. त्यानं ही थेरी पूर्णपणे चुकीची आहे हे पटवून दिलं, ठीक आहे. आणि जी चौथी थेरी काढली, थेरी ऑफ बायोजेनेसिस. आता थेरी ऑफ बायोजेनेसिस म्हणजे काय? ह्या थेरीमध्ये सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच तयार होतो आहे. म्हणजे कुत्रं हे कुत्र्यापासूनच तयार होणार आहे, मांजर हे मांजरापासूनच तयार होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं अकॉर्डिंग टू दिस थेरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑलवेज प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होणार आहेत असं स्पष्टपणे ह्या थेरीमध्ये सांगितलं, ठीक आहे. आणि हे होत असताना रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन हा क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे. थेरी ऑफ बायोजेनेसिस हावेवर कुड नॉट बी एक्सप्लेन ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ ऑन अर्थ बट कुड एक्सप्लेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. मग ह्या थेरीमध्ये सुद्धा असं स्पष्ट असं सांगितलेलं नाही आहे, पण त्यांनी थोडासा सायंटिफिक त्याला आधार देऊन बऱ्याच गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण मान्य करायला पाहिजेत, बरोबर आहे. मग हे कसं सुरू झालं? मग पृथ्वीवरती क्लायमेट आधी कसं होतं, मग पृथ्वीवरती O2 म्हणजे ऑक्सिजन कसा आला, वेगवेगळे गॅसेस कसे आले, मग पहिल्यांदा पाण्यामध्ये पाऊस कसा पडू लागला, पाऊस पडायलावरती समुद्र कसे तयार झाले, नदी नाले कसे तयार झाले, मग पहिला जो लाईफ आहे हा पाण्यामध्ये तयार झाला, त्याच्यामध्ये तो कसा होता, तो ॲटोट्रॉपिक होता की फोटोट्रॉपिक होता की एटोट्रॉपिक होता. हे सगळं ह्या कॉन्सेप्टमध्ये म्हणजे केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर कसं होतं. बी फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. मग पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या पृथ्वीवरती पहिल्यांदा ॲब्सोल्युटली ॲटमॉस्फिअर नव्हतं. पृथ्वी पहिल्यांदा हॉट होती. जशी जशी ती सूर्यापासून लांब जाऊ लागली तशी तशी ती थंड होऊ लागली. वेगवेगळे गॅसेसचे क्लाउड्स त्याच्यामध्ये येऊ लागले आणि पहिला बदल म्हणजे पृथ्वीवरती अमोनिया, वॉटर, अमोनिया म्हणजे लक्षात ठेवा NH3, वॉटर म्हणजे H2O आणि मिथेन म्हणजे CH4. हे 3 गॅस म्हणजे अमोनिया हा गॅस फॉर्ममध्ये होता, वॉटर हे वेफरमध्ये होतं आणि मिथेन हा गॅसमध्ये. ह्या गोष्टी तयार झाल्या. नंतर काय झालं? फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता मिथेन, अमोनिया, वॉटर ह्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन
वेगवेगळे सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल फॉर्म होऊ लागले. ठीक आहे. नंतरनं फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आता कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजे काय रे? ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे प्रोटीन्स, एन्झाईम्स, न्यूक्लिक ॲसिड्स, DNA, RNA असे कॉम्प्लेक्स तयार होऊ लागले. म्हणजे DNA, RNAच्या ह्याच्यासाठी. मग ते कुठले कुठले आहेत? तर न्यूक्लिक ॲसिड्स, बरोबर आहे. मग न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कुठले कुठले आहेत? नंतर RNA, DNA हे तयार होऊ लागले. पहिल्यानंतरनं DNA तयार झाल्यावरती पहिल्यांदा पहिली सेल म्हणजे सेल जी आहे तिच्या आधीची सेल, त्याला आम्ही म्हणतोय प्रोसेल किंवा प्रोटोबायंट्स हे तयार झाले. आणि या प्रोटोबायंटपासून काय झाली? पहिली सेल तयार झाली. जी पहिली सेल तयार झाली, when RNA or DNA system develop within a protocell the look like a bacteria or virus. म्हणजे पहिली सेल ही बॅक्टेरिया व्हायरससारखी होती. दे रेग्युलेट व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट सेल वॉज अनएरोबिक. जी पहिली सेल पृथ्वीवर तयार झाली ही अनएरोबिक होती. तिला ऑक्सिजनची डिमांड जरी नसली तरी चालत होतं. सो अनएरोबिक. हेट्रोटॉपिक ती दुसऱ्यावर डिपेंड होती. कळलं का? मग हे जे आपण आता सगळं बघितलं हे असं झालं असावं, याला एक एक्सपेरिमेंट केला गेला. 2 सायंटिस्ट आहेत, युरी आणि मिलर. त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि हे प्रूव्ह करून दाखवलं की पृथ्वीवरती जी लाईफ स्टार्ट झाले किंवा जे प्रोटोबायोजेनिसिस सुरू झाले हे नेमकं ह्या पद्धतीनं तयार झाले. नेक्स्ट कॉन्सेप्ट होता याच्यामध्ये ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. आता ऑर्गॅनिक इव्हॉल्युशनमध्ये चार्ल्स डार्विन हा जो सायंटिस्ट आहे याचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. ठीक आहे. ज्या काळामध्ये डार्विननं वेगवेगळे शोध किंवा वेगवेगळे जे त्याची तत्त्व मांडली, तो जो पिरियड आहे त्याला आम्ही म्हणतो डार्विनिझम. साधारण आजसुद्धा जे डार्विननं 5 पॉस्च्युलेट्स मांडलेले आहेत ते आम्ही आजसुद्धा मांडतोय. आत्तापर्यंत बोर्डाला भरपूर हे प्रश्न विचारले होते डार्विन रिगार्डिंग, पण आता हा पार्ट नाही आहे डार्विनिझमचा या टॉपिकमध्ये. तरी पण आपण जाता जाता डार्विनचे जे 5 पॉस्च्युलेट्स आहेत ते बघूया. त्यातलं पहिलं त्यानं मानलं की ओव्हर प्रोडक्शन. इट इज द नॅचरल टेंडन्सी टू प्रोड्यूस मोर नंबर ऑफ प्रोजेनी इन अ जिओमेट्रिक रेशो फॉर perpetuation of species. He observed progenitive potential many species of plants and animals. For example, salmon fish produces about 28 lakh egg in a single season. ठीक आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझमची ही एक नॅचरल टेंडन्सी आहे की रिप्रोडक्शन करणं. ठीक आहे. आता तुमच्याच गोट्यातली बघा, एखादी म्हैस आहे. म्हैस एका वर्षाला 1 रेडकू जन्माला देते. अशा त्याच्यात 10 झाली तर तिनं 10 म्हशी तयार केल्या. एका म्हशीपासून किती म्हशी झाल्या? 10. त्या 10पासून आणखीन 10. याचा अर्थ रिप्रोडक्शन हे चालूच आहे. ठीक आहे. कुत्र्यांची पिल्ली बघा, 8-8, 9-9 पिल्ली होतात कुत्र्यांच्या पिल्ल्यांना. म्हणजे कुत्री डॉगना पुन्हा त्यांची पिल्ली. म्हणजे किती रिप्रोडक्शन आहे बघा. उंदराचं उदाहरण घ्या, रॅटस. उंदीर वर्षातून त्याची ज्या डिलिव्हरी आहेत हे 4 ते 5 ते 6 होतात. प्रत्येक खेपेमध्ये ते 10 ते 9, 10, 12 अगदी 15 इतक्या पिलांना जन्म देतं. म्हणजे एका उंदरापासून वर्षाला कमीत कमी 200 ते 250 इतकी उंदरं तयार होतात. बरोबर आहे. त्या उंदरांपासून आणखीन किती उंदरं तयार होतात बघा. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमची ही एक टेंडन्सी आहे ओव्हर प्रोडक्शन. त्याने एक उदाहरण दिलं इथं साल्मन फिशचं, की हा जो साल्मन फिश आहे समुद्रामध्ये एका सीझनला 28 लाख अंडी घालतो. बरोबर आहे. ठीक आहे. याचा अर्थ रिप्रोडक्शनचा रेट साल्मन फिशचा किती असेल ह्याची तुम्हाला आयडिया आली असेल. इन ए स्पॅन ऑफ 750 years, 750 years, single pair of element would produce 19 lakh elephants. However, the size of given species in a given area remain relatively constant because of fluctuation that seasonally. ठीक आहे. नंबर 1 आता ओव्हर प्रोडक्शन हे ठरलेलं आहे. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतो. ही जी टेंडन्सी आहे स्ट्रगल करण्याची ही खूप इम्पॉर्टंट आहे. द टेंडन्सी ऑफ ओव्हर प्रोडक्शन लीड टू अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स बिटवीन द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन फॉर लिमिटेड सप्लाय ऑफ फूड ऑर टू ओव्हरकम ॲडव्हर्सली एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑर फॉर स्पेस ऑर एस्केप फ्रॉम एनिमीज. आपल्या शत्रूपासून वाचण्यासाठी किंवा
त्यांच्यामध्ये असणारं जे स्पेससाठी, जागेसाठी, शिकारीसाठी असणारं स्ट्रगल. ठीक आहे. एक विचार करा की एखाद्या लग्नामध्ये 100 माणसाचं जेवण केलं आहे आणि माणसं झाली 200. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचं त्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन पटकन आपल्याला कसं जेवण मिळेल, पटकन आपल्याला कशी जागा भेटेल, ह्यासाठी काय असणार आहे, स्ट्रगल असणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्हालासुद्धा माहिती आहे की गाडीमध्ये 2 सीट्स आहेत, कस्टमर 4 आहेत, तर दोघांचं प्रत्येकाचं पटकन असणार आहे, काय असणार आहे तिथं की स्ट्रगल असणार आहे. पुन्हा ऑर्गॅनिक व्हेरिएशन डार्विननं सांगितलं आहे. पुन्हा नॅचरल सिलेक्शन म्हणजे निसर्गाची सुद्धा साथ पाहिजे त्याच्यावरती. ठीक आहे. वेगवेगळे पूर येतात, वेगवेगळे दुष्काळ येतात, फ्लड येतात, सायक्लोन येतात, भूकंप येतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे म्युटेशन थेरी. ठीक आहे. आता म्युटेशन थेरी जी आहे, ह्या म्युटेशन थेरीमुळं वेगवेगळे ऑर्गॅनिझम कसे फॉर्म होतात हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. म्युटेशन थेरी हा सुद्धा पार्ट आता नाही आहे, पण याच्या पुढचा 5.6 मॉडर्न सिंथेटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन हा पार्ट मात्र काय आहे आपल्याला आता बोर्डाला आहे. फक्त हाच आहे 5.6. तेवढाच आपण बघायचा आहे. पण ओव्हरऑल लुकआउट म्हणून आपण इतर गोष्टी म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण म्युटेशन थेरीसुद्धा पाहणार आहोत.